बँकेत खातं उघडण्यासाठी तरुणीवरती बँक कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकला जातोय। डोंबिवलीमध्ये कॉलेजच्या तरुणीवरती बँक कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकला जातोय। खातं उघडल्यानंतर पीडित निधी तिवारीच्या खात्यात 2.10 कोटींचे व्यवहार झालेले आहेत। फसवणूक झाल्याची तक्रार घेण्यास पोलिसांकडून नकार दिल्यानं निधीनं आत्महत्येचा प्रयत्नही केलाय। डोंबिवलीतील 19 वर्षीय कॉलेज तरुणीच्या नावावर तिला बँक खातं उघडून त्यामार्फत तब्बल 2.10 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। निधी तिवारी असे या तरुणीचं नाव असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे। सर ते मला बोलला, तुला कोरडे सर काही पैसे देतील, तू नको नको बोलू, नाही नको बोलू। मी त्यांना बोलली मला पैसे वगैरे काहीच नको, मला फक्त न्याय मिळायला पाहिजे। ते बोले ठीक आहे। त्यानंतर मला कोण सांगितलं नाही। मला जेव्हा हे जवाब दिला ते बोले बाहेर कोणाला या विषयावर सांगू नको, इथे विषय संपलं। पोलिसांनी मला काहीच मदत नाही केली। ते बोलले की त्यांना पकडलं, त्यांना ते बोलता आता तू सेफ आहे, पण त्यांनी काही मला मदती नाही केली आहे। असं बघायला गेलं तर गेल्या 3 महिन्यापासून मी फिरत आहे, कॉलेज गेली नाही, माझ्या परीक्षा सुटल्या, सगळं माझं नुकसान झालंय। मी मानसिकपणाने एवढं म्हणजे हरेस झाले। 2 वेळा मी सुसाईड अटेम्प्ट सुद्धा केलंय या सगळ्यामुळे। माझे जे ओळखीचे सर ते मला बोलला, तुला कोरडे सर काही पैसे देतील, तू नको नको बोलू, नाही नको बोलू। मी त्यांना बोलली मला पैसे वगैरे काहीच नको, मला फक्त न्याय मिळायला पाहिजे। ते बोले ठीक आहे। त्यानंतर मला कोण सांगितलं नाही। मला जेव्हा हे जवाब दिला ते बोले बाहेर कोणाला या विषयावर सांगू नको, इथे विषय संपलं। पोलिसांनी मला काहीच मदत नाही केली। ते बोलले की त्यांना पकडलं, त्यांना ते बोलता आता तू सेफ आहे, पण त्यांनी काही मला मदती नाही केली आहे। असं बघायला गेलं तर गेल्या 3 महिन्यापासून मी फिरत आहे, कॉलेज गेली नाही, माझ्या परीक्षा सुटल्या, सगळं माझं नुकसान झालंय। मी मानसिकपणाने एवढं म्हणजे हरेस झाले। 2 वेळा मी सुसाईड अटेम्प्ट सुद्धा केलंय या सगळ्यामुळे।